आज आपण इथे योग दिवस साजरा करत आहोत हे सर्वांना माहिती आहे। आणि आज विशेष म्हणजे त्रिवेणी संगम म्हणता येईल। आज सर्वांच्या महिलांसाठी वटपौर्णिमा तो पण दिवस आहे आणि दुसरं म्हणजे संगीत आंतरराष्ट्रीय संगीत दिवस पण आजच आहे। आणि या सुवर्ण त्रिवेणी संगम साधक सर्वांच्या साक्षीने आपण आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस इथे साजरा करणार आहोत। मला सांगताना खूप आनंद होतोय की आपल्या इथे आज रत्न दीपक कुलकर्णी मॅडम आपल्या इथे उपस्थित आहेत। नमस्कार, मी रत्ना कुलकर्णी। कुठल्याही कार्यक्रमाची आणि विशेषतः योगाची सुरुवात ही नेहमी प्रार्थनेने होत असते। गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। योगाभ्यासाचे नियम म्हणजे खाली पेट योगाभ्यास करावा लागतो। म्हणजे सकाळी उपाशी पोटी जर योगाभ्यास केला तर तो चांगला। जेवणानंतर योगाभ्यास कधीही करू नये। योगाभ्यासासाठी पोट साफ असणे आवश्यक आहे, जसे की मलमूत्र विसर्जन केलेले असावे। योगासाठी कपडे हे नेहमी सुती, आरामदायक आणि व्यवस्थित हालचाल करता येतील असे असावे। आजारी असताना, थकलेले असताना योगाभ्यास करू नये। महिलांसाठी सूचना, गर्भावस्थेत किंवा मासिक धर्म असताना योगाभ्यास करू नये। पूर्णपणे विश्रांती झालेली असेल, 8 तास 7 ते 8 तास जर आपली झोप झालेली असेल तरच आपण योगाभ्यास करावा। योगाभ्यासानंतर साधारणतः 20 ते 25 मिनिटे काहीही खाऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचं जड अन्न घेऊ नये, सॉलिड तो घेऊ नये। योग शिका अन योग जगा, योग शिका अन योग जगा। करुण्यामधील अभीट गोडी, शरीर मनाची जमवून जोड। नित्य अनुभव थोडी थोडी, घटनाघटनातून नाद विनाद। योग शिका अन योग जगा, योग शिका अन योग जगा। शरीरामधील एकतानता, परिश्रमी नाही सहज साधता। योगाचा हा अनुभव घेता, मनातनातून नाद विनाद। योग शिका अन योग जगा, योग शिका अन योग जगा। मनाचे नित्य वाढते, कधी न मिळते मनास शांती। योगाला युक्ती, मनातून नाद विनाद। योग शिका अन योग जगा, योग शिका अन योग जगा, योग शिका अन योग जगा। मानसिक फायदे आपण बघूया, नंतर आपण ही प्रक्रिया। ही मनाच्या संबंधितली एक प्रक्रिया आहे। त्यामुळे मन एकाग्र होतं, मन शांत राहतं, स्वभावात परिवर्तन होते, मन नियंत्रित होते, मानसिक आरोग्य सुधारते,
मन स्थिर होते. नकारात्मक विषय हे नाहीसे होतात. विचारांवर नियंत्रण राहतं, मनाला आणि विचारांना वळण लागतं, आत्मविश्वास वाढतो, काळजी चिंता ह्यापासून सुटका होते. झोप न येणे म्हणजेच निद्रा दोष जर असेल तो सुद्धा ह्या ध्यान प्रक्रियेमध्ये नाहीसा होतो. आध्यात्मिक फायदे जसे आपण शारीरिक पाहिले, मानसिक पाहिले, तसे आध्यात्मिक लाभ सुद्धा त्यापासून बरेच आहेत. आपली प्रगती होते. ह्या प्रत्येक चक्रावर योगाभ्यासात ओंकार जप ध्यान प्रक्रियेमध्ये प्रभाव पडत असतो आणि तो सकारात्मक प्रभाव होत असतो. ओंकाराची जी कंपनं निर्माण होतात ती ह्या प्रत्येक चक्रावर आघात करतात आणि त्यामुळे आपली प्रगती होते. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोके एका सरळ रेषेत. सगळे थोडे सुस्तावलेले वाटतात मला. तुमची ड्युटी संपलेली आहे, थकलेले आहात, पण ह्याचा अनुभव घ्या. शारीरिक स्थितीमध्ये मान पाठ डोकं सगळं एका रेषेत सरळ रेषेत ठेवायचं आहे. ताठ बसायचं आहे. वातावरण सुद्धा शांत आहे. निसर्गाने सुद्धा आपल्याला साथ दिली आहे. बघा मगाशी पावसाची एक छोटीशी सर आली, पण ती सुद्धा थांबली की नाही यांच्या योगाभ्यासामध्ये खंड नको पडायला म्हणून. मंद प्रसन्न वातावरण आणि जर समजा मंद संगीत जसं एखादी धून वगैरे असली तर चालते, पण डीजे लावून कधी योगा नाही करायचा. हवा खेळती हवी. किती रम्य कस तुमच्या कंपनीतलं वातावरण खूप सुंदर आहे. चारी बाजूला झाडी आहे. योगाभ्यास ध्यान विशेषतः बंद अंधाऱ्या खोलीत कधीही करू नये. थोडक्यात काय तर शरीर आणि मनाची एकरूपता असायला हवी. परत एकदा आपल्याशीच आपणच आपल्या शरीराची मानसिक आणि शारीरिक अवस्था चेक करायची आहे. पाठीचा कणा ताठ, मान पाठ डोका एका सरळ रेषेत. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. डोळे अंगात बंद करायचे. आपण ओंकार म्हणणार आहोत. हा 3 सेकंदाचा, ऊ हा 2 सेकंदाचा आणि म हा 5 सेकंदाचा. त्यासाठी घड्याळ किंवा हे बघण्याची जरूर नाहीये. भरपूर श्वास भरून घ्यायचा आहे. बंद डोळ्यांपुढे ओंकाराची प्रतिमा आहे. श्वास भरून घ्या. श्वास कुठेही रोखायचा नाहीये. नैसर्गिक श्वसन, संथ श्वसन. दोन्ही नाकपुड्यातून हवा शरीरात जेव्हा प्रवेश करते त्यावेळेला नाकाच्या काहीसा थंड हवेचा स्पर्श होतो आणि जेव्हा आपण उश्वास टाकतो तेव्हा शरीरातून गरम हवा बाहेर पडत असते. श्वसन करताना थंड हवेचा स्पर्श आणि उष्ण हवेचा अनुभव घ्यायचा आहे. ओंकाराची कंपनं जाणवताय. प्रसन्न चित्त प्रसन्न अंतःकरण. चेहऱ्यावरती स्मित हास्य. सावधान. दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. डोळ्याला ऊब द्यायची आहे. उघड डोळे उघडायचे. शांत बसायचं. हा अनुभव आपण अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे फक्त 1 मिनिटाचं आपण ध्यान लावलं. याला वेळेची मर्यादा नाहीये. जेव्हा तुम्ही थकलेले असाल तेव्हा जर तुम्ही ह्या प्रक्रियेचा अभ्यास केला तर निश्चित थकवा निघून जाईल.
तुमची कार्यक्षमता वाढेल, तुमचे टार्गेट्स पूर्ण होतील. शिवाय जे ताणतणाव निर्माण झालेला असेल मनावर, शरीरावर, तो निघून जाईल. तुम्ही घरच्या लोकांना सुद्धा व्यवस्थित वेळ देऊ शकाल. महत्वाचे असं की तुमच्या लक्षात आलेलंच आहे की ओंकार जप ध्यान हे किती महत्वाचं आहे. योगाच्या भाषेत सांगायचं तर हा कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होणार आहे, तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. मग कराल ना रोज मंत्री? तसाच समारोप सुद्धा प्रार्थनेने करायचा आहे. एकदाच ओंकार घेऊन आपण प्रार्थना म्हणणार आहोत. सर्वांनी बरोबर ओंकार, दीर्घ ओंकार म्हणायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. नमस्कार मित्रांनो, आज योग दिनानिमित्त आपल्याकडे रत्नाजी कुलकर्णी या इथे आल्या होत्या आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांनी येऊन आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला जे रोज आपण जो करावं अशी त्यांनी अपेक्षा केलेली आहे. मी एक त्यांना सांगू इच्छितो की बहुतेक आम्ही सगळेजण रोज तुमच्या त्या योगाचं आचमन करूच, यात काही शंका नाही. आणि तुम्ही तुमचा स्वतः वेळ देऊन तुमचे सहकार्य आणि तुम्ही आलात याबद्दल मी आपल्या डेल्टाकडनं तुम्हाला खरोखरच आभारी आहे आणि धन्यवाद देतो. थँक्यू. नमस्कार. मी ऐकत होतो, माझा कॉल चालू होता म्हणून मी आलो नाही. पण तसा महोदयांनी म्हटलंय की योगाची साधना दररोज झाली पाहिजे, तर ते आपण नक्की केलं पाहिजे. त्याच्याने आपलं जीवनस्तर नक्कीच उन्नत होईल. या ठिकाणी मला एक हे सगळं योगाचं जे आहे योगसूत्र पतंजली महर्षींनी रचलेली होती, तर त्यांच्यावर एक श्लोक आहे संस्कृतमध्ये. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनां पतंजली प्रांजली रामतोस्मी. म्हणजे सगळ्या मुनींमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत पतंजली मुनी, त्यांनी हे रचलेलं आहे, त्यांना मी नमन करतो, असा हा श्लोक आहे. कारण त्यांनी व्याकरणामध्ये केलं आहे, योगामध्ये केलं आहे आणि आयुर्वेदामध्ये केलं आहे. एकाच मुनींनी 3 ह्याच्यामध्ये मोठे ग्रंथ, आधारभूत ग्रंथांचं रचन केलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचं स्मरण करून हे योग आपल्या जीवनामध्ये आचरण करूया आणि आपण सर्व आपलं जीवन समृद्ध करूया, असं म्हणून मी थांबतो. धन्यवाद. रोजच्या दिनचर्येत आणायचंच आहे, हे बाबांनी पण सांगितलं, आलेल्या पाहुण्यांनी पण सांगितलंय. तर हे आचरणात आणून आपल्या स्वतःच्या जीवनात काय बदल घडतात हे आपण दाखवून देऊ, याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. तर आजचा हा कार्यक्रम इथे संपला असा जाहीर करतो मी.